नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 16 एप्रिल 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? भारतातील पहिला खाजगी पृथ्वी निरीक्षण उपग्रह TSAT-1A कोणत्या कंपनीने प्रक्षेपित केलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, टाटा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? तर टाटाने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतातील पहिला खाजगी पृथ्वी निरीक्षण उपग्रह TSAT-1A हे या ठिकाणी प्रक्षेपित केलेला आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? वैशाखी नावाचा एक महोत्सव असतो, तो कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येत असतो? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पंजाब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पहा, वेगवेगळ्या राज्यांमध्ये आता सध्या या ठिकाणी कापणी चालू असते, त्याच्यामुळे हा एक हार्वेस्टिंग फेस्टिवल नावाने या ठिकाणी हे जे काही वेगवेगळे सण आहेत वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखले जातात. या ठिकाणी कापणी महोत्सव म्हटलं तरी काय हरकत नाही, ज्याचं नाव आहे वैशाखी महोत्सव. ठीक आहे, पहा या ठिकाणी एक पॉइंट लिहून घ्या. देशातील विविध भागांमध्ये 2 दिवस पारंपरिक कापणी सण साजरे केले जात आहेत. मग याला कसं असतं, वेगवेगळ्या राज्यांमध्ये याची नावे वेगवेगळी आहेत. जसं की पंजाबमध्ये याला वैसाखी महोत्सव म्हणून ओळखलं जातं, केरळमध्ये विशू महोत्सव म्हणून ओळखलं जातं, पश्चिम बंगालमध्ये पोईला बैशाख नावाने ओळखलं जातं, आसाममध्ये बोहाग बिहू नावाने ओळखलं जातं, तमिळनाडूमध्ये पुथंडू या नावाने ओळखलं जातं आणि ओडिसामध्ये महाबिशुबा किंवा संक्रांती म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. ठीक आहे, या गोष्टी लक्षात ठेवायच्या, डायरेक्ट एक्झामला प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, तर पंजाबमध्ये वैसाखी म्हणून हा महोत्सव साजरा केला जातो. लगेच पंजाबबद्दल रिव्हिजन टाकूया. स्थापना झाली या राज्याची 1 नोव्हेंबर 1966ला. मुख्यमंत्र्यांचं नाव आहे भगवंत मान, राज्यपालांचं नाव आहे बनवारीलाल पुरोहित आणि राजधानी आहे चंदीगड. एकच महत्त्वाचं धरण आहे भाकरा नांगल नावाचं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. प्रत्येक प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे, व्यवस्थितपणे काळजीपूर्वक न चुकता अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवायची. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करायचा. 2 नंबरच्या प्रश्नाचं या ठिकाणी पाहूया आपण. भारत आणि टिंबटिंब या देशांमध्ये डस्टलिक संयुक्त लष्करी सरावाची 5वी आवृत्ती आयोजित केलेली आहे. 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, उझबेकिस्तान. भारत आणि उझबेकिस्तान या 2 देशांच्या अंतर्गत डस्टलिक या संयुक्त लष्करी सरावाची 5वी आवृत्ती या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. ठीक आहे, ही आवृत्ती कधी होणार आहे तर 15 एप्रिल 2024 ते 28 एप्रिल 2024 दरम्यान तेरमेज जिल्ह्यामध्ये, जे की उझबेकिस्तानमध्ये स्थित आहे, या ठिकाणी हे आयोजित केले जाणार आहे. दुसरा पॉइंट लिहून घ्या. भारतीय सशस्त्र दल आणि उझबेकिस्तान प्रजासत्ताकाच्या सशस्त्र दलाची तुकडी यांचा याच्यामध्ये समावेश असणार आहे. उद्देश काय तर सहकार्य, एकमेकांच्या देशांना या ठिकाणी सहकार्य करणे आणि भविष्यातील लष्करी परस्पर संवाद करणे हा याच्या मागचा उद्देश आहे. डस्टलिकची 4थी आवृत्ती झाली होती पिथोरागड उत्तराखंड या ठिकाणी आणि डस्टलिकची पहिली आवृत्ती झाली होती 2019 मध्ये उझबेकिस्तान या ठिकाणी आणि 2024 मध्ये 5वी आवृत्ती होत आहे, ती सुद्धा उझबेकिस्तान या ठिकाणी. प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या एक्सरसाइज बद्दल, व्यायामाबद्दल. तर लगेच आपल्या भारताचे अन्य देशांसोबत झालेले जे काय किंवा होणारे जे काय एक्सरसाइज आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की ऑस्ट्राहिंड आहे ऑस्ट्रेलियासोबत, वीर गार्डियन जिमेक्स आहे जपानसोबत, सूर्यकिरण आहे नेपाळसोबत, युद्धाभ्यास तारकश आहे अमेरिकासोबत, गरुडा शक्ती समुद्र शक्ती आहे इंडोनेशियासोबत, डस्टलिक आहे उझबेकिस्तानसोबत, फ्रिंजेक्स आहे फ्रान्स देशासोबत, बोंगो सागर आहे बांगलादेशासोबत, इंद्र अविया इंद्र नौदल आहे रशियासोबत, अजय योद्धा कोंकण, इंद्रधनुष कोंकण शक्ती हे आहे युनायटेड किंगडम सोबत, सायक्लॉन 1 हे आहे इजिप्त सोबत, नसीम अल बहर हे आहे ओमान सोबत, अग्नियोद्धा हे आहे सिंगापूर सोबत, बाल्टॉप्स 22 आणि स्विफ्ट रिस्पॉन्स आहे हे जे काही एक्सरसाइज आहेत ते आहेत नाटो देशाच्या अंतर्गतचे, मोसी 2 आहे रशिया आणि चीन दरम्यान आणि हरिमऊ शक्ती आहे भारत आणि मलेशिया दरम्यान. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. अलीकडेच कोणत्या देशाने सागरी मार्गाने रशियन कच्च्या तेलाचा प्राथमिक आयातदार म्हणून भारताला मागे टाकलेले आहे? मी बऱ्याच वेळेला सांगतो,
आयात करणे म्हणजेच इम्पोर्ट करणे आणि निर्यात करणे म्हणजेच एक्सपोर्ट करणे. 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, चीनने काय केलेलं आहे, सागरी मार्गाने रशियनचं जे काय कच्चं तेल होतं त्याचा या ठिकाणी प्राथमिक आयातदार म्हणून भारताला मागे टाकलेलं आहे. चीनने काय केलं आहे, समुद्रामार्गे रशियन क्रूड ऑइलची दररोज 1.82 दशलक्ष बॅरलची आयात केलेली आहे आणि भारताच्या 1.36 दशलक्ष बॅरलला जे काय ऑर्डर होती, जे काय इम्पोर्ट कॅपॅसिटी होती प्रतिदिनाची, ती या ठिकाणी मागे टाकलेली आहे. लगेच या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 14 पुस्तक आहे लॉ अँड स्पिरिच्युअलिटी रिकनेक्टिंग द बॉन्ड नावाचं एक पुस्तक आहे. हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे, महत्त्वाचं पुस्तक आहे, विचारलं जाऊ शकतं. 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बोथ ऑफ दी अबव, वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक ए रमण मित्तल आणि पर्याय क्रमांक बी डॉक्टर सीमा सिंग या दोघांनी या पुस्तकाचं लेखन या ठिकाणी केलेलं आहे. आणि पुस्तकाला या ठिकाणी रिलीज कोणी केलेलं आहे, प्रकाशित कोणी केलं आहे, कोणाच्या द्वारे, तर जगदीप धनखड यांच्याद्वारे या ठिकाणी प्रकाशित रिलीज करण्यात आलेला आहे. प्रश्न कशा संदर्भात आहे, महत्त्वाचे पुस्तक आणि लेखकासंदर्भात. तर लगेच मागील वेगवेगळ्या महिन्यामध्ये लॉन्च झालेले पुस्तक कोणते आहेत, त्यांचे लेखक कोणते आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की फायर ऑन द गंगाज, राधिका अयंगार, कुछ अधुरे शब्द, आशुतोष अग्निहोत्री, मान्सून, अभय के, मेमोरीज नेवर डाय, YS राजन, मरी कायर, श्रीनिवास या तिघा जणांनी हे पुस्तक लिहिलं आहे. ॲज द व्हील टर्न्स, रणजित प्रताप, गोवा 1961, द कम्प्लीट स्टोरी ऑफ नॅशनलिझम अँड इंटिग्रेशन हे पुस्तक लिहिलं आहे वाल्मिकी फालेरो यांनी. कलर्स ऑफ डिओशन, अनिता भरत शाह, द योग सूत्रज फॉर चिल्ड्रन, रूपा पै, इंडियन फायनान्स मिनिस्ट्री फ्रॉम इंडिपेंडन्स टू इमर्जन्सी हे पुस्तक लिहिलं आहे अशोक कुमार भट्टाचार्य यांनी. मोस्ट ऑफ व्हॉट यू नो अबाउट ॲडिक्शन इज रॉंग हे पुस्तक लिहिलं आहे अनिरुद्ध काला यांनी. नालंदा, अभय, अजय ते योगी आदित्यनाथ, शंतनू गुप्ता. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5 US इंडिया टॅक्स फोरमचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर पर्याय क्रमांक डी तरुण बजाज हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर त्यांना या ठिकाणी US इंडिया टॅक्स फोरममध्ये नवीन चीफ म्हणून, नवीन प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एक पॉईंट लिहून घ्या, US इंडिया टॅक्स फोरम हा एक US इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमचा एक काय आहे, इनिशिएटिव्ह आहे, उपक्रम आहे. लगेच आपण नवनवीन नियुक्त्यांवरती सुद्धा नजर टाकूया. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे अध्यक्ष आहेत प्रकाश श्रीवास्तव. रेल्वे बोर्डाचे नवीन अध्यक्ष आणि CEO बनलेत जया वर्मा सिन्हा. पत्र सूचना कार्यालयाचे प्रधान महासंचालक बनलेत शेफाली बी शरण. ऑल इंडिया रेडिओचे प्रधान महासंचालक बनलेत वसुधा गुप्ता. सुरत डायमंड बाजाराचे अध्यक्ष बनलेत गोविंद ढोलकिया. मुंबई महापालिकेचे आयुक्त बनलेत भूषण गगरानी. संघ लोकसेवा आयोगामध्ये संचालक बनलेत हंसा मिश्रा. असोचॅमचे अध्यक्ष बनलेत संजय नायर. विप्रोमध्ये नवीन MD आणि CEO बनलेत श्रीनी पलिया. विशेष संरक्षण गटाचे महानिरीक्षक बनलेत लव कुमार. भारतातील ब्रिटनची पहिली महिला उच्चायुक्त बनलेत लिंडी कॅमेरून. आणि आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोलमध्ये बोर्डाचे सदस्य म्हणून पुनर्नियुक्त या ठिकाणी करण्यात आलेले आहेत जगजीत पावडिया. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6 अलीकडेच शेकडो हवाई ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी इस्रायल या देशावरती कोणी हल्ला केलेला आहे. 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, इराण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. दोनच गोष्टी तुम्हाला लगेच या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत, इराणबद्दल आणि इस्रायलबद्दल. इराणचे अध्यक्ष आहेत इब्राहिम रायसी. राजधानी आहे तेहरान. चलन वापरलं जातं इराणी रियाल आणि भाषा वापरली जाते पर्शियन. आणि इस्रायलबद्दल सांगायचं म्हटलं तर अध्यक्ष आहेत इसहाक हर्जोग. पंतप्रधान आहेत बेंजामिन नेतन्याहू. राजधानी आहे जेरुसलेम आणि चलन वापरलं जातं इस्रायली शेकेल. जसं मागच्या वेळेस युद्ध झालं होतं रशिया आणि युक्रेनमध्ये, त्यावेळेस ज्या एक्झाम झाल्या त्या एक्झाममध्ये रशिया आणि युक्रेनबद्दल बऱ्याच या ठिकाणी प्रश्न विचारलेले होते. मग आता कोणावरती या ठिकाणी युद्ध चालू आहेत, तर इस्रायल आणि इराणमध्ये. तर लक्षात ठेवायचं लेटेस्ट एक्झाममध्ये याच्यावरती प्रश्न हमखास विचारले या ठिकाणी जाऊ शकतात. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7 दीपेंद्र सिंग एरी आंतरराष्ट्रीय T20 मध्ये एकाच षटकामध्ये 6 षटकार मारणारा जगातील टिंबटिंब क्रमांकाचा खेळाडू ठरलेला आहे. 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तिसरा खेळाडू या ठिकाणी ठरलेला आहे. मग तुम्हाला प्रश्न 3 प्रकारे विचारले जाऊ शकतात. कितवा खेळाडू बनला, तिसरा. नाव काय आहे, दीपेंद्र सिंग एरी. कोणत्या देशाचा खेळाडू आहे, तर नेपाळचा आहे. मग हा तिसरा आहे, तर पहिले 2 कोण आहेत, तर पहिला आहे भारताचा आपला युवराज सिंग.
दुसरे आहेत वेस्ट इंडिजचा किरॉन पोलार्ड आणि तिसरा आहे नेपाळचा दीपेंद्र सिंग एरी. या गोष्टी तुम्हाला बिलकुल विसरायच्या नाहीत. पुढचा प्रश्न क्रमांक 8. अंगारा A5 अंतराळ रॉकेटची यशस्वी चाचणी नुकतीच कोणत्या देशाने घेतलेली आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? तर रशिया या देशाने सक्सेसफुली टेस्टिंग घेतलेली आहे. कशाची? अंगारा A5 अंतराळ रॉकेटची. रशियाबद्दल सांगायचं म्हटलं लिहून घ्या. अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतिन. 5व्या वेळेस या ठिकाणी सलग हे ॲज अ प्रेसिडेंट म्हणून नियुक्त झाले आहेत आणि 2036 पर्यंत ॲज अ प्रेसिडेंट या ठिकाणी पदी हेच असणार आहेत. राजधानी आहे मॉस्को आणि चलन वापरलं जातं रशियन रुबल. पुढचा प्रश्न क्रमांक 9. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना ट्रॅक आणि फील्ड करण्यासाठी जागतिक ॲथलेटिक्सकडून किती रोख बक्षीस दिले जाणार आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी $50,000 एवढी या ठिकाणी रक्कम देण्यात येणार आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 कधी होणार आहे? 26 जुलै ते ऑगस्ट 11च्या दरम्यान या ठिकाणी होणार आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. आधुनिक ऑलिम्पिकमध्ये बक्षीस रक्कम देणारा ट्रॅक आणि फील्ड हा पहिलाच या ठिकाणी खेळ ठरलेला आहे आणि जागतिक ॲथलेटिक्सची प्रशासकीय संस्था आणि जागतिक ॲथलेटिक्सने सांगितलेलं आहे की त्यांनी या उद्देशासाठी $2.4 दशलक्ष एवढा या ठिकाणी निधी फंड सुद्धा तयार केलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10. जागतिक ध्वनी दिवस म्हणजेच वर्ल्ड या ठिकाणी नॉईज डे असं म्हटलं तरी काय हरकत नाही. तो दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आजच्याच दिवशी दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो जागतिक ध्वनी दिवस म्हणून आपण साजरा करतो. ठीक आहे. प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच एप्रिल महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. लिहून घ्या. 1 एप्रिल ते 7 एप्रिल पहिला आठवडा आपण अंधत्व प्रतिबंध आठवडा म्हणून आपण साजरा करतो. 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस. 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस. 9 एप्रिल जलसंधारण दिवस. 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती तसेच जागतिक पार्किन्सन दिवस असतो. 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिवस. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. 15 एप्रिल जागतिक कला दिवस तसेच जागतिक सांस्कृतिक दिवस. 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिवस. 18 एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस आणि जागतिक वारसा दिवस. 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस. 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस. 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस. 24 एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस. 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस. 26 एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. क्लिअर? होय. पुढचा प्रश्न क्रमांक 11. कोणती IIT संस्था नुकतेच रोग ट्रॅकिंगसाठी टू ट्रॅकिंग अ डिसीज नॅनो सेन्सरचे अनावरण केलेले आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी IIT जोधपूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 1 पॉईंट लिहून घ्या. या नवोपक्रमाचे उद्दिष्ट उशीर झालेल्या निदानामुळे आणि रोगाच्या प्रगतीमध्ये लवकर इशारे न मिळाल्यामुळे होणाऱ्या उच्च मृत्यूदराचा सामना करणे हा या रोग ट्रॅकिंगसाठी नॅनो सेन्सरचं जे काही अनावरण करण्यात आलं त्याच्या मागचा हा काय आहे? उद्देश आहे. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न क्रमांक 12. संरक्षण मंत्रालयाने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला मेड इन इंडिया 97 टिंबटिंब खरेदी करण्यासाठी निविदा जारी केलेली आहे. 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए LCA Mark 1A फायटर एअरक्राफ्ट, ज्यामध्ये LCA फुल फॉर्म आहे लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट आणि या लढाऊ विमानासाठी सुमारे 67,000 कोटी रुपये खर्च करणे अपेक्षित आहे. सर्व गोष्टी समजल्या? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक सायबर गुन्हे निर्देशांक 2024 मध्ये कोणता देश अव्वल आहे? युक्रेन, रशिया, भारत की अमेरिका? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा असणार आहे.